सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिवदना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिवदना मल्हारी तुझी प्रचंड बानो, हा कुठं गेली होतीस? हातच आजीच्यात गेले होते का? खरंच आजीच्यात गेली होतीस का रानात गेली होतीस? आत अरे रानात कशा पाय जाऊ? अरे खरंच आजीच्यातच गेले होते म्या. म्हणजे काय म्हणतीये? काय आजच्या तू रानात गेली होतीस ते बी आतल्या अंगाला? हे बानू, काय विचारतोय म्या? म्हणजे म्हणते ते खरं आहे का नाही? तू बाला काय बाय सांगितलंस होय? तिच्या संग कशाला बोलतीस तू? अगं मला विचार की. तू थांब रे बा, मला विचारू दे तिला. तू बाला काय बाय सांगितलंस होय? म्हणजे होय का? का बानू, अगं तुझी काळजी वाटते मला म्हणून सांगितलं मी त्याला. आणि कशाला? तुला बा ठाव नाही होय? आता त्याला असं वाटणार की मी लपवते त्याच्यापासून काय तर. तुला काही सांगायचं म्हणजे चोरीच आहे बघ. बानू, अगं असं काय बोलतीस? हे बानू, आधी माझ्या संग बोल. या काय विचारतोय? तू रानात कशाला गेली होती ग? ते बी आतल्या अंगाला. असंच असंच? खरं काय तर सांग की. आता काय भी नाही तर काय सांगू तुला? असंच गेले होते मी रानात. तर कोणी बी जात येत नाही हे दिसलं. इतकंच येऊन हिला सांगितलं. अजून काय बी नाही बघ. खरंच. तू तत पण गेली होतीस का? आमदाच्याला झालेली चूक पुण्यांदा होणार नाही म्हणजे नाही. ह्या अंगाला पुण्यांदा म्या कधी बी येणार नाही म्हणजे नाही. बानू, हा हुर्र. कुठं? बानू, उगाच मला बोलायला लावू नगस. त्या जागेचा इशे निघाला ना की मला राग येतो या. अरे पर कुठं गेली होतीस म्हणून विचारतोय आज? तत त्या जागेवर जिथं कधी बी जायचं नाही हे म्या तुला बजावलं. तत आला का ध्यानात? मला नाही आठवत. बानू, खरं काय ते सांग मला. आता जे हाय तेच सांगतेय मी तुला. तुझा विश्वास नाही बाय माझ्यावर? बानू, मागे एकदा तुला मी सांगितलं होतं त्या जागेवर जायचं नाही म्हणून. आदशाला म्या काय बोलत नाही, पण पुन्हा माझ्या कानावर हे आलं ना
तर तुझी गाठ माझ्या संग आहे. आलं ध्यानात? हं? बानू, तुला माझा राग आला असेल तरी मला चालल, पर तू आजपातूर कधीच अशी वागली नाहीस ग. अन आजच्याला जे काय वागलीस ते लई काळजीचं होतं अगं, म्हणून मी आजाला समजा सांगितलं. आता म्या कसं सांगू बाला की महाराजांनीच मला अशी जागा हुडकाया सांगितली हाय ती, आणि तेच मला म्हणले की कोणाला बी सांगू नगस ते. बा, म्या काय बाय चुकीचं करत असेल असं तुला वाटत असेल तरी चालल, पर म्या महाराज जे सांगितलं तेच करणार बघ, कारण माझं खंडोबा मला मिळवायचं हाय. मी येऊ? म्हाळसा, ये. मी तुझाच विचार करत होतो. माझा? होय. म्हाळसा, तू सारीपाट जिंकल्यानंतर ही तुला जी भेट दिली आहे ती तुला आवडली का? हो, खरं तर तुम्ही एकाच वेळेस मला 2 भेटी दिल्या. एक सारीपाट आणि दुसरं म्हणजे ही अमृताची कुपी. म्हाळसा, तुला जी अमृताची कुपी दिली आहे त्याच्याशी एक खूप मोठी पूर्वकथा जोडली आहे. पूर्वकथा? कोणती? मला इतकंच कळलं की देवांमध्ये आणि दैत्यांमध्ये या अमृतासाठीच युद्ध झाले होते. युद्ध झाले त्यावेळीस देव आणि दानव यांच्यामध्ये मी मध्यस्थी केली आणि अमृताचे समसमान वाटप करण्याचे ठरवले. त्यावेळी श्री विष्णूंनी सुंदर अशा मोहिनीचे रूप धारण केले होते. श्री विष्णूंनी? आपल्यामुळे मला अनेक देवदेवतांना पाहायला मिळाले, परंतु श्री विष्णूंना मी आजपर्यंत पाहिलं नाही. आपण का हसत आहात? म्हाळसा, तू त्यांना पाहिले आहेस, परंतु तू त्यांना ओळखले नाहीस. मी त्यांना पाहिले आहे, पण मला असे आठवत नाही. वेळ आली की मी तुला सांगेनच. पण तुम्ही मोहिनी हा शब्द वापरला. मोहिनी रूप म्हणजे काय? म्हाळसा, श्री विष्णूंनी सुंदर अशा स्त्रीचे जे रूप धारण केले होते ते, आणि म्हाळसा, त्यांनी जे मोहिनीचे रूप धारण केले होते अगदी तसेच तुझे रूप आहे. खरंच? खरंच. व्याकुळ नयनी हळूच लगद
दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा दर्पणिया प्रीत सजवा खंडोबाचा राज्याभिषेक पुढे गेला आणि माझं जेजुरीला जायचं बी पुढे गेलं. ही लई वांगाळ झालं. पुन्हा ठाव कुणी खोडा घातला ते, कारण ह्या येळाला बानू बी येणार होती हे मला पक्क ठाव होत. तिला जेव्हा म्या राज्याभिषेक पुढे गेला ही सांगाय गेलो तेव्हा ती आणि आजा कुठेतरी जायची तयारी करत होती आणि मला हे ठाऊ होतं का ती जेजुरीला जाणार होते. मला नाही सांगितलं तर कळणार नाही हो ही गोष्ट. बानू आता कुणीकडे चालली? जिराची फोडणी द्यायची आणि ते पार असं बानू म्हणजे अरे थांबा की म्हणजे बानू एवढ्या राज्याला कुणीकडे निघालीस? काय नाही असंच विचारलं. म्हणजे बानू कावा राज्याला बाहेर पडत नाही म्हणून विचार. आजीकडे गेली आता चाललोय परत घरला. अंगाशी आणि उगा राज्याला बाहेर फिरू नका बर का. काळजी वाटते ग म्हणून म्हणले. येऊ का घरापत्र येऊ सोबतीला? नग आम्ही जाऊ आपलं आपलं. आपलं जेजुरीला जायचं पुढे गेलं ती वाईट झालं आहे का नाही? होय की, तर ह्या खेपला तुलाही तयारी केली होतीस र? आमचं काय चालायचंच. बर वाईट याचं वाटतंय का तुझं जेजुरीला जायचं राहिलंय? तुला कोणी सांगितलं रे आम्ही जेजुरीला जाणार होतो ते? तुझं कुणाला ठाऊ तू गप. बानू आणि आजा जाणार होत ही मात्र पक्क होत. कशावरून? मला माहित नाही वय. तू सांगितलं नाही म्हणून मला कळायचं नाही वय. त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो होतो का नाही तेव्हाच मी बघितलं तुझी समधी तयारी चालली होती ती. आणि तेव्हा माझ्या ध्यानात आलं का ही समजत चाललंय ही जेजुरीला जाण्याकरता चाललाय. होय औंदाच्याला जाणार होते म्या काही लपवत नाही हाय. फक्त समजच एकदम ठरलं म्हणून. अंगाशी आता पुढच्या वेळेला तुझ्या संग हायच म्या. आपण संग जाऊया का? असं काय करतेस? तूच भक्त आहे वय खंडोबाची. मी बी मोठा भक्त आहे खंडोबाचा. ते तर कळलंच आहे र मला. तर एक इसरू नगस ते देव आहेत ते. तीच मी म्हणतोय. ते कुठं आपण कुठे तुला कळत कसं नाही? बरं राहिलं पर ध्यानात ठेवू पुढच्या वेळेला. माझं म्या बघून घेईन. म्या काय करायचं हे तू मला सांगायची गरज नाही. चल का म्हणजे. अंगाशी आता कस आता रंगापासून काय बी लपून राहिलं नाही बघ.
आता तू माझ्या संग जेजुरीला येणार आणि जेजुरीला जाई पतूर नाही आजाला पटवून दिलं का तुझ्या करता म्याच चांगला नवरा आहे तर बघाच. तू किती बी नाही म्हणलीच माझ्या संग लगीन कराय तरी बी तुझं माझ्या संगच लगीन होणार. नारायण नारायण. देवा, आज माझ्या शिष्येच्या कसोटीचा क्षण आहे. तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी तिला खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे. आज त्याची सुरुवात होणार आहे. आपलेच स्मरण करून या ब्राह्म मुहूर्तावर मी तिच्या या नव्या प्रवासाची सुरुवात करतो आहे. माझ्या शिष्याच्या प्रयत्नांना यश येवो हीच माझी सदिच्छा. बानू, अजामे, कोण आहेसा? नारायण नारायण. महाराज तुम्ही? आणि आता अशा पहाटेच्या वेळेला काय झालं आहे? काही महत्वाचं सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. बानू, आताचा क्षण तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण आहे. तुझ्या एका नव्या प्रवासाला सुरुवात होत आहे. मी तुला म्हटलं होतं की मी तुझ्याकडे येईन. तू अजामेळला सांगितलंस बानू? हाय महाराज, पर मी आज सांगेन ना बाला समजा. नाही बानू, हे सांगण्याची संधी मी तुला दिली होती आणि ती तू घालवलीस. तू जर हे अजामेळला सांगितलं असतंस तर मला इथे यावं लागलंच नसतं. आता तुझ्या समक्ष मला हे अजामेळला सारं सांगावं लागेल. जर हे अजामेळला सांगितलं असतंस तर मला इथे यावं लागलंच नसतं. आता तुझ्या समक्ष मला हे अजामेळला सारं सांगावं लागेल. तुम्ही काय बोलताय मला काय कळणं झालंय बघा. काय झालं महाराज? अहो मी आज सांगते ना बाला समजा तर. आज एक गुरु म्हणून मला तुझ्या या नवीन अध्यायाची सुरुवात करून द्यावी लागेल. अजामेळ, आज या ब्राह्म मुहूर्तावर मी तुला श्री खंडेरायांबाबत काही महत्वाचं सांगायला आलो आहे जे तुला माहित नाही. खंडोबाबद्दल? आणि ते काय म्हणायचं? अजामेळ, बानूला भेटण्यासाठी श्री खंडेराय पौष पौर्णिमेला इथे आले होते. त्याच दिवशी पालीला त्यांचा विवाह होतो. म्हणजे श्री खंडेरायांचा विवाह झाला आहे. पण महाराज, तुम्ही तर म्हणलं होतं की बानूचं खंडोबाशी लगीन होणार म्हणून.
होय अजामिन, श्री खंडेरायांचा या आधी विवाह झाला आहे हे तुला कळणं आवश्यक होतं. खर तर बानूने हे तुला सांगितलं असतं तर मी इथे येण्याची गरजच भासली नसती. पण तिला तुला हे सांगण्याचं धाडस झालं नाही, म्हणूनच मला इथे यावं लागलं. म्हणजे बानू तुला हे समजत हवं होत. बानू काय बोलतोय म्या तुला विचारतोय, हे समज तुला ठाव होत का नाही? वाहेबा